फिफा वर्ल्ड कपच्या महामुकाबल्याची वेळ अखेर आलेली आहे। गतविजेता अर्जेंटिना आणि मजबूत बचावासाठी ओळखला जाणारा स्पेन आज अंतिम फेरीत आमने सामने भिडणार आहेत। सलग दुसऱ्या विश्वविजेतेपदासाठी मेसीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिना सज्ज आहे, तर 2010 नंतर पुन्हा एकदा सुवर्ण चषक जिंकण्याच्या निर्धाराने स्पेन मैदानात उतरणार आहे। दोन्ही संघ अपराजित राहून फायनलमध्ये पोहोचले असून मेसीचा जबरदस्त फॉर्म आणि स्पेनचा अभेद्य बचाव यांच्यातील ही लढत फुटबॉल चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे। फिफा वर्ल्ड कप मध्ये आज अर्जेंटिना आणि स्पेन मध्ये आज फायनल सामना रंगतोय। या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकरांनी सामना पाहण्यासाठी अगदी जय्यत तयारी केलेली आहे। कोल्हापुरात एकीकडे भाजपकडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहण्यासाठी आयोजन करण्यात आलंय, तर दुसरीकडे काँग्रेसकडून सुद्धा काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये मॅच पाहण्यासाठी तयारी करण्यात आली आहे। कोल्हापुरातील 100 वर्ष पूर्ण झालेला फुटबॉल क्लब असलेल्या प्रॅक्टिस फुटबॉल क्लब इथून आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी आढावा घेतलाय। आपले प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शेखर, आपल्याकडे फुटबॉल कोणी जिवंत ठेवला तर कोल्हापूरने जिवंत ठेवला असं आपण सहजपणे म्हणतो, कोल्हापूरकर सहजपणे म्हणतात। प्रचंड उत्साह कोल्हापुरात, तुमच्या पाठीमागे खेळाडू, सगळे प्रेमी, फुटबॉल प्रेमी दिसतात। काय त्यांच्या भावना आहेत, काय वातावरण आहे, सगळं सांगा शेखर। बरोबर आहे, जसा हा उत्साह दिसतोय तुझ्या देखील, आता हे मला प्रश्न विचारताना देखील तुझ्यामध्ये उत्साह मला पाहायला मिळतोय। कारण तू देखील या कोल्हापूरमध्ये जेव्हा आला होतास तेव्हा तू कोल्हापूरचा फुटबॉल सामना फायनल पाहिला होतास, त्यावेळी किती उत्साह कोल्हापूरमध्ये होता तो देखील तू अनुभवलेला आहेस। आणि म्हणूनच आज कोल्हापूरचा हा फिफा वर्ल्ड कपचा हा सामना तिकडे होणार आहे आणि त्यामध्ये अर्जेंटिना आणि स्पेन दोघ जण ते समोर येणार आहेत। दोन बलाढ्य देश जे आहेत ते समोर येणार आहेत आणि दोघांचे खेळ या पूर्ण वर्ल्ड कप मध्ये अतिशय सुंदर झालेले आहे। आणि म्हणूनच आज फायनल पाहण्यासाठी कोल्हापूरकर जे आहेत ते उत्साही त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सगळ्यांचा आनंद खरं तर आज 12:30 रात्रीचे कधी वाजतायत आणि आपण टीव्ही समोर कधी बसतोय आणि हा सुंदर सामना कधी बघतोय या सगळ्याच्या नजरा त्यांच्याकडे असणार आहेत। आणि आपण बघतोय हे छोटे छोटे मेसी आणि रोनाल्डोचे किट घालून या ठिकाणी जर्सी घालून या प्रॅक्टिस फुटबॉल क्लब याच्या समोर खरं तर हे सगळेजण प्रॅक्टिस करतानाच खरं तर आता दिसत आहेत। मात्र दुसरीकडे हे सगळे कोल्हापूरकर आणि प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचे सगळे मेंबर्स आहेत। कोल्हापुरातला सगळ्यात जुना फुटबॉल क्लब म्हणून याकडे पाहिलं जातं। 100 वर्ष पूर्ण केलेला हा क्लब आहे आणि त्या क्लबमधल्या मुलांची नेमकी आज काय उत्सुकता आहे त्या ठिकाणी हे देखील आपण जाणून घेणार आहोत। खरं तर आजचा हा फुटबॉल सामना आहे, स्पेन एकीकडे दुसरीकडे अर्जेंटिना। अर्जेंटिनाचे चाहते कोल्हापुरात जास्त आहेत, मात्र स्पेनचा देखील गेम त्या तोडीस तोड असणार आहे। कसं बघतोस आजच्या हे सामने? आजच्या सामन्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे, कोल्हापूरमध्ये एवढे फुटबॉल प्रेमी आहेत, त्या फुटबॉल प्रेमींना एकच विनंती आहे की एकमेकांच्या न भांडता त्या गेमचा एन्जॉय करा। अर्जेंटिना आणि स्पेन ह्या दोन्ही अशा टीम आहेत, हे विश्वविजेता टीम आहेत, त्यामुळे आजचा गेम हा अटीतटीचा सामना होणार आहे। आणि जसा मेसी जसा गॉड ऑफ द फुटबॉल असं समजलं जाते, गॉड ऑफ द गेम, लेफ्ट फूट गॉड, त्यामुळे त्याचाही एन्जॉय करा। आणि लमिन यमालचे प्लेयर आता नवीन यंगस्टार जे बोलत आहेत त्याचाही तुम्ही एन्जॉय करून चांगल्या प्रकारे मॅचचा आनंद घ्या। नक्कीच, खरं तर तू देखील कसा आजच्या ह्या मॅचचा आनंदात आहे? मी स्वतः फ्रान्सचा सपोर्टर आहे, पण बॅडलक टीम नाही आहे, फ्रान्स गेला बाहेर। आजची देखील मॅच दुर्दैवाने हारली। होय, मग जर तसं बघायला गेलं तर दोन्ही टीमा खूप चांगल्या खेळतात आणि जर स्पेशली जर स्पेनचं सांगायला गेलं तर स्पेन ही 16 वर्षानंतर फायनल घेते। म्हणजे शेवट तिने 2012ला वर्ल्ड कप घेतला होता आणि त्यांचा गेम स्टाईल आहे ती पोझिशन ठेवून खेळतात। मग त्यामुळं पुढची टीम खेळते ही अर्जेंटिना अटॅकिंग मोड खेळते, त्यामुळं दोन्ही गेम हे बघण्यासारखं होणार आहे। आणि जर स्पेनचा जर खेळाडू बघितला तर लामिन यामाल हा मेसीलाच फॉलो करतो, मेसीकडून त्याचा तो आयडल आहे तो हा, मग तर ही खूप बघण्यासारखी मॅच असेल फायनली। तुम्ही ऐतिहासिक 100 वर्षांचा दैदिप्यमान इतिहास लाभलेल्या प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या चौकात उभा आहे। इथं फुटबॉल या खेळावरती प्रेम करणारी जनता आहे। कुठल्याही व्यक्तिगत संघावरती प्रेम करतात असं नाही, सगळ्याच खेळांच्यावरती प्रेम करणार आहेत। आजचा जो सामना आहे तर याच्यामध्ये स्पेनचा जो संघ आहे, शांतता, संयम आणि शॉर्ट पासिंगच्या जोरावरती स्पेननं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे। त्याचबरोबर आपल्या संघावरती गोल असताना सुद्धा दबावामध्ये न येता प्रतिस्पर्धी संघांवरती फेडून गोल करून अर्जेंटिनाने सामने जिंकलेले आहेत। तर दोन्ही संघाच्या सांघिक खेळावरती लोक फिदा आहेत। अर्जेंटिना आणि स्पेनच्या दोन्ही संघाच्या खेळावरती कोण जिंकेल हे सांगता येत नाही, दोन्ही संघ तुल्यबळ आहेत।
पण कोल्हापूरकर अतिशय एखाद्या सणाप्रमाणे आजच्या अंतिम सामन्याची तयारी करतायत आणि सामन्याचा आनंद घेण्यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत. नक्कीच खरं तर सगळेजण उत्सुक आहेत. इकडे ही ट्रॉफी देखील तुम्ही प्रतिकात्मक आहे. ही ट्रॉफी आज उचलणार कोण याकडे सगळ्यांच्या नजर आहेत. मात्र दुसरीकडे सेमीफायनलला ज्या पद्धतीनं अर्जेंटिनानं शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी ती जिंकेल की नाही याचा सगळ्यांना कोडं पडलं होतं. मात्र शेवटच्या अखेरच्या क्षणामध्ये जे गोल आपल्याला आले आणि दुसरीकडे मात्र स्पेनचा देखील आपण गेम बघितला तो शॉर्ट पासिंगमुळे ती या इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आज मात्र ही भेदक त्यांची भिंत तोडून अर्जेंटिना त्या ठिकाणी आपला हा कप पुन्हा एकदा उचलेला असं वाटतंय का? काय विश्वास आहे? 100% तसं बघायला गेलं दोन्ही टीमा अतितटीच्या आहेत. दोघांचेही खेळ चांगले आहेत. पण अर्जेंटिनाचा खेळ जर बघितला तर पहिल्यांदा ती फास्टमध्ये खेळत नाहीत आणि शेवटच्या मुवमेंटला ते अटॅक करून त्यांनी परवाची मॅच जिंकलेली आहे. आज तसं बघायला तर मेस्सीसारखा खेळाडू आहे तो नक्कीच आज वर्ल्ड कप घेऊन जाईल हा ठाम विश्वास आहे. पण खेळ खेळत असताना 11 जणांच्या टीम प्रभावित आहे. त्यामुळं या वर्ल्ड कपमध्ये जर बघितलं तर दोन्ही टीमा तोडीस तोड आहेत. त्यामुळं नक्कीच कोण जिंकेल हे म्हणण्यापेक्षा नक्कीच असं वाटतं की एक अनुभवी खेळाडू आणि चांगल्या पद्धतीने खेळणारा खेळाडू लिओनेल मेसी आहे. त्यामुळे हा नक्कीच हा वर्ल्ड कप जिंकेल असा ठाम विश्वास आहे. नक्कीच खरं तर या सगळ्या लहान मुलांना देखील काय वाटतंय आपण बघणार आहोत. कुठला फेवरेट आहे तुझा आता प्लेअर? फेवरेट आहे रोनाल्डो फेवरेट आहे. रोनाल्डोचा गेम तुला पूर्ण ह्याच्यात कसा वाटला? एवढा पण काय खास नव्हता खरं चांगला होता. इच्छा होती आज कुणाला तू सपोर्ट करणार? आज अर्जेंटिना जिंकू दे असं वाटायला. काय वाटतं ते? कारण गेम चांगला आहे अर्जेंटिनाचा त्यामुळे अर्जेंटिना जिंकण्याची शक्यता आहे. तू रोनाल्डोचा जर्सी आज घातलीस तुला काय नेमकं आजच्या मॅच मध्ये वाटतं? मला आजच्या मॅचमध्ये स्पेन जिंकणार असं वाटते. स्पेन जिंकणार वाटते का? ही सगळी तुझे चाहते आता मेसीची पाहायला मिळतात बाजूला. होय कारण यम्माला बारीक येते म्हणून स्पेन जिंकणार वाटते. एमाल चांगला खेळतोय असं वाटतं. काय सांगतोय एमाल चांगला खेळतोय अर्जेंटिना हरणार असं सांगतोय. नाही अर्जेंटिना जिंकणार कसं काय तुला वाटतं? कारण की मेसी चांगला खेळते. तुला काय वाटतंय? मेसी खरं तर ही सगळे कोल्हापुरातले हे लहान मुलं आहेत त्यांची ह्या प्रतिक्रिया आपण सगळ्यांनी ऐकलेल्या आहेत आणि या प्रतिक्रियाच आपल्या बोलक्या लहान मुलांच्या आहेत. आणि कोल्हापूरकर कशा लहान मुलांपासून या सगळ्यांच्या रक्तामध्ये हा फुटबॉल आहे हे आपल्या सगळ्यांना दिसते. मी पुन्हा एकदा या सगळ्यांच्याकडेच जाणार आहे. काय वाटते आजच्या मॅच मध्ये? स्पेन एकीकडे दुसरीकडे अर्जेंटिना आहे. स्पेन जिंकला. स्पेन जिंकणार वाटते. इकडे बाजूला सगळे अर्जेंटिना चाहते तुला दिसतात. स्पेन स्पेनचं काय तुला नेमकं आवडलेलं आहे गेम कसं? यमाल चांगला खेळतो त्यातले प्लेयर पण चांगले खेळतात. बाकीच्यांना त्यांनी चांगलं खेळून बाहेर घालले त्यामुळे नक्कीच एका लहान मुलग्यानं ह्या 100 वर्ष जुना असलेला प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचा देखील जर्सी घातलेला आहे. काय वाटतं तुला आजचं मॅच कोण जिंकणार? प्रॅक्टिस जिंकणार. आजचा हे कोल्हापुरातला सगळ्यात जुना क्लब असलेला आहे आणि अर्थात त्यांची टीम जिंकणार असं सांगते. त्यामुळे निश्चितच आजचा हा उत्साह कोल्हापूरमध्ये जरी दिसत असला तरी एकीकडे अमेरिकेत हा वर्ल्ड कप सुरू आहे मात्र कोल्हापुरातला हा उत्साह आपण सगळेजण या दृश्यांमधून देखील पाहतोय. खूप खूप धन्यवाद.